कुणालाही हेवा वाटावा अशी राज्यातल्या मंत्र्यांची मुंबईमध्ये आलिशान कार्यालयं आणि सरकारी बंगले आहेत. सध्या इथली लगबग कमी झाली आहे कारण तोंडावर आलेल्या निवडणुका. मंत्र्यांचा राबता सध्या कार्यालयात कमी आणि आपापल्या मतदारसंघात जास्त आहे. येत्या काही महिन्यात नवीन सरकार अस्तित्वातही येईल, पण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र या कशाचीच फिकीर नसल्याचं दिसतंय. कारण आधीच सुस्थितीत आणि काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण केलेल्या बंगल्यांचं पुन्हा नूतनीकरण करण्याचा घाट घालण्यात आलाय आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांचं टेंडर काढलं जात आहे. विशेष म्हणजे अवघ्या 4 महिन्यांपूर्वी यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 30 कोटींचं काम करण्यात आलं होतं. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. त्याची अजून चौकशी सुरू असतानाच पुन्हा एकदा कागदोपत्री कामं दाखवून कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत. जनतेच्या पैशाचा सरकारकडून मंत्र्यांच्या बंगल्यावरती चुराडा होतोय. सार्वजनिक बांधकाम विभागातला हा अनागोंदी कारभार एबीपी माझानं समोर आणलाय. राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, असे कोणत्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे बंगले आहेत, कार्यालय आहेत की ज्यांचं नूतनीकरण काही दिवसांपूर्वी झालंय, पुन्हा नूतनीकरणाचा घाट घातला जातोय आणि आता या नूतनीकरणामध्ये किती कोटींचा चुराडा होणार आहे? अगदी पाहतो आपण अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरती जे आहे ते प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेकदा भ्रष्टाचाराचे जे आहे त्या तक्रारी झालेल्या आहेत. अनेक चौकशा सुद्धा चालू आहेत आणि असं असताना सुद्धा पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचं टेंडर जे आहे ते वादसापडताना पाहायला मिळतात. माझ्या हातामध्ये हे सगळ्या निविदा आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची मालमत्ता आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण जवळपास टेंडर काढलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रालयातील मंत्र्यांची दालनं असतील, त्यासोबत मंत्र्यांची शासकीय निवासस्थानं याच्यावरती पुन्हा एकदा जे आहे ते लाखो करोड रुपये उधळताना पाहायला मिळतात. कारण ऑगस्ट मागच्या वर्षी जर पाहिलं आपण जवळपास 30 कोटीचं टेंडर काढलेलं होतं. यामध्ये सर्वच मंत्र्यांची जे आहे ते बंगल्यांचं काम केलेलं होतं, त्याच्यानंतर त्यांच्या कार्यालयांचं काम केलेलं होतं. महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती आल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लाखो रुपयांचं जे आहे ते खर्च करण्यात आलेला होता. महायुती सरकार बदलल्यानंतर सुद्धा खर्च केलेला होता आणि आता पुन्हा एकदा टेंडर काढलेले आहेत आणि टेंडर काढल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मुळात ज्या ज्या ठिकाणी हे सगळं टेंडर काढलेलं आहे त्या ठिकाणची चौकशी आणि संपूर्ण पाहणी एबीपी माझाच्या टीमने आम्ही केल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांची कार्यालय जे आहे ती आलिशान आहे, सुस्थितीमध्ये आहे. त्यांचे बंगले सुद्धा सुस्थितीमध्ये आहे. त्याच कार्यालयातून आणि त्याच मंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये जे आहे ते मंत्री राहत आहेत आणि असं असताना पुन्हा एकदा जे आहे ते लाखो करोड रुपयाचं टेंडर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. आपण जर पाहिलं तर यामध्ये अनेक आपल्याला बंगले पाहायला मिळतील. यामध्ये छगन भुजबळ यांचं पहिल्या मजल्यावरती जे आहे ते कार्यालय आपल्याला पाहायला मिळतील. त्या सुद्धा ठिकाणी आपण पाहतोय की बैठक व्यवस्था कार्यालय आणि दालन सभागृह याचं रिनोव्हेशनसाठी जे आहे ते 22,33,000 रुपयाचं टेंडर काढलेलं आहे. मात्र संपूर्णपणे हे कार्यालय सुस्थितीत असलं आपल्याला पाहायला मिळते. अजित पवार यांचा देवगिरी बंगला आहे मलबार हिल्ला, त्या ठिकाणी सुद्धा याच्या आधी सुद्धा अनेकदा खर्च केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा या बंगल्यामधील जे काय वॉर रूम आहे, ऑफिस बिल्डिंग आणि VIP गेस्ट रूमची दुरुस्तीच्या नावाखाली 83,16,000 रुपयाचं जे आहे ते नवीन टेंडर काढलेलं पाहायला मिळते. ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा लाखो रुपयाचं टेंडर जे आहे ते या बंगल्यासाठी काढलं गेलेलं होतं. एवढंच नाही तर अजित पवारांचं दुसरं कार्यालय म्हणजे 6व्या मजल्याच्या 7व्या मजल्यावरती त्यांचे काही अधिकारी बसतात. तिथं सुद्धा रिनोव्हेशन करण्यासाठी 15,29,000 रुपयाचं टेंडर काढलेलं आहे. मात्र हे सुद्धा कार्यालय जे आहे ते सुस्थितीमध्ये आहे, आलिशान आहे. त्या ठिकाणी सुद्धा कागदोपत्री हे टेंडर काढलं आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. आपण पाहिलं की मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं सुद्धा कार्यालय जे आहे ते जुन्या इमारतीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगली व्यवस्था आहे, आलिशान आहे. महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा खर्च केला होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर सुद्धा लाखो रुपयांचा खर्च केला होता. त्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा 36,69,000 रुपयाचं हे कोट्यवधींची टेंडर्स निघालेत. एक छोटा प्रश्न अगदी थोडक्यात जाणून घ्यायचंय की आपली कार्यालय, आपले बंगले सुस्थितीत असताना इकडे नूतनीकरणाची गरज नाही असा स्टँड कोणताच मंत्री का घेत नाही किंवा त्यांना तशी मुभा नसते का? आतापर्यंत हा स्टँड का घेतला नाही हे अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढलेले आहेत. त्याच्या आधी सुद्धा अशा प्रकारची बिलं काढलेली आहेत. उदाहरण सांगायचं ठरलं तर सुधीर मुनगंटीवारांसुद्धा जर आपण बंगला पाहिला तर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर
या बंगल्याचं काम सुरू झालं होतं तर महायुती सरकार येईपर्यंत काम सुरूच होतं। असं असताना पुन्हा एकदा प्लास्टर कुठल्या कामासाठी काढलेलं आहे हे स्पष्ट होत नाहीये। यामध्ये आणखी एक आपण पाहतो भ्रष्टाचाराचं टोक म्हणावं लागेल की या सगळ्या मंत्र्यांच्या बंगल्यांचं पाहिल्यानंतर पुन्हा एकदा एक मोघमपणे म्हणजे मंत्रालयातील पहिला मजला ते 6व्या मजल्यापर्यंत पॉलिश करणे, रंगकाम करणे यासाठी 36 लाख रुपये, जुन्या इमारतीसाठी 33 लाख रुपये, कुठलेही स्पेसिफिक बरोबर आहे। त्यामुळे या नूतनीकरणाच्या आडून कोणाच्या खात्यात आणि कोणाच्या खिशात पैसे जात आहेत हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। राजू, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मंत्र्यांची कार्यालयं सद्यस्थितीमध्ये कशी चकचकीत आहेत ते। मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या कार्यालयाचा आढावा घेतलाय राजू सोनावणे यांनी। विधानसभेची धामधूम सुरू आहे, त्यामुळे जवळपास सर्वच मंत्री जे आहेत ते आपल्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। तर दुसरीकडे याच मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आणि निवासस्थानामध्ये जे आहे ते कुठेतरी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो करोडो रुपयाचे टेंडर जे आहेत ते काढले जातात। माझ्या हातामध्ये सध्या आपण पाहिलं तर धर्मराव बाबा अत्राम यांचं 601 नंबरचं हे कार्यालय आहे आणि यामध्ये जवळपास 36,69,000 जे आहे ते टेंडर काढलेलं आहे। आणि यामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे की मंत्री महोदयांचं चेंबर असेल, अँटी चेंबर असेल, सभागृह आणि कार्यालयाचं नूतनीकरण पाहतो आपण। हे धर्मराव बाबा अत्राम यांचं कार्यालय आहे आणि सुव्यवस्थित आहे। या ठिकाणी संपूर्णपणे जे आहे ते काम करण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं जे आहे या ठिकाणी डागडुजी करण्याची आवश्यकता नसावी अशा प्रकारचं पाहायला मिळते। संपूर्णपणे आलिशान केलेलं आहे, तरीही याच्यामध्ये 36,69,000 रुपये जे आहे हे सगळं टेंडर काढलेलं आहे। त्यामुळे बांधकाम विभागाचा जो आहे तो अजब कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण जर पाहिलं तर ही समोरची रूम सुद्धा आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की सर्व फर्निचर वगैरे असेल, मात्र कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो आहे तो अजब कारभार आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पुन्हा एकदा या सगळ्या ज्या आहे त्या केबिन्स असतील, बंगले असतील, याच्यावरती जे आहे ते लाखो करोड रुपयांची उधळपट्टी होताना पाहायला मिळते। विस्तार इमारत म्हणजे ह्याच इमारतीमध्ये 1 ते 3 मजल्यावरील मंत्री दालनं आणि त्यांच्या कार्यालयातील पॉलिश आणि रंगकाम करण्यासाठी पुन्हा 36,72,000चं टेंडर आहे। नवीन इमारतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं काम करण्यासाठी 33,71,000 रुपयाचं जे आहे ते टेंडर आपल्याला पाहायला मिळते। सगळी कार्यालय सोडल्यानंतर कुठल्याही प्रकारचं जे आहे ती स्पेसिफिक जे आहे ती कामं लिहिली गेलेली नाही आहेत, मात्र टेंडर काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाची अनागोंदी जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे नूतनीकरणाच्या नावाखाली जनतेच्या पैशाला मात्र चुना लागतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।